नमस्कार, मी प्रशांत कदम. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा होती की सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाबद्दल जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झालेली आहे त्याचं नेमकं काय होणार. खरं तर इतक्या दिवसांपासून निर्णय येत नव्हता. आज एक ऑर्डर आलेली आहे, पण त्या ऑर्डरचा नेमका अर्थ काय याच्यावरून सुद्धा खूप गोंधळ पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळं हाच गोंधळ दूर करण्यासाठी आपण आत्ता भेटतो आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ही ऑर्डर नेमकी काय आहे हे आपण नीट समजून घेऊयात. माझ्यासोबत सुप्रीम कोर्टातले वकील ॲडव्होकेट प्रशांत केंजळे सुद्धा आहेत आणि आपण त्यांच्याकडून नीट समजून घेणार आहोत. आज 23 डिसेंबर 12:30 वाजताची वेळ आहे साधारणपणे. त्या तारखेला एक सही आली आहे रजिस्ट्रीची आणि त्याच्यानुसार ही ऑर्डर जी आहे ती आज आलेली आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर नेमकी ऑर्डर काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो. चीफ मिनिस्टर वर्सेस जयश्री लक्ष्मण पाटील आणि सोबतच दुसरे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी दाखल केलेली ही क्युरेटिव्ह पिटिशन आहे. त्याच्यावरती कोर्टानं असं म्हटलंय, एकतर 6 डिसेंबरची तारीख मेन्शन केली आहे. 6 डिसेंबर दिस पिटिशन्स वेअर सर्क्युलेटेड टुडे, म्हणजे 6 तारखेला. कोरम कोण होता हे त्यांनी सांगितलेलं आहे. 4 न्यायमूर्तींची नावं आहेत. चीफ जस्टिस, त्याच्यानंतर चीफ जस्टिस संजय किशन कौल, जस्टिस संजय खन्ना, जस्टिस BR गवई. आणि खाली असं म्हटलेलं आहे, बाय सर्क्युलेशन अपॉन परस्युइंग पेपर्स द कोर्ट मेड द फॉलोइंग ऑर्डर. एकाच ओळीची, एकाच वाक्याची खरं तर ऑर्डर आहे. सर्क्युलेट द क्युरेटिव्ह पिटिशन्स ऑन 24 जानेवारी 2024. म्हणजे फक्त आता पुढची तारीख दिलेली आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? प्रशांतजी आता माझ्यासोबत आहेत. अपॉन परस्युइंग द पेपर्स कोर्ट मेड द फॉलोइंग ऑर्डर असं म्हटलं. हे काय केलं? म्हणजे 6 तारखेला ही विचाराधीन होती, आता परत पुढची तारीख दिलेली आहे. जैसे थेच परिस्थिती आहे. हो, म्हणजे आपल्याला तसं म्हणायला हरकत नाही, कारण की जर कुठली दुसरी ऑर्डर आली असती तर त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशन टू ती 1 लाईन जी आलेली आहे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं म्हटलं असतं. कारण की तुम्ही जर ऑर्डर बघितली तर त्याच्यामध्ये अलॉंग विथ द ओरल ॲप्लिकेशन अशी ती ऑर्डर आहे. मग ओरल ॲप्लिकेशन, ओरल हिअरिंगचं ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये आहे, परंतु ओरल हिअरिंग जे आहे ते करावं किंवा ओरल हिअरिंगसाठी तुम्ही मॅटर लावा अशी कुठलीही ऑर्डर झालेली नाही आहे. हे फक्त कोर्टानं म्हटले की तुम्ही सर्क्युलेट करा 24 तारखेला. बरं, पण हे असं पुन्हा सर्क्युलेट करण्याची वेळ का आली? 6 तारखेला ऑलरेडी म्हणजे ही विचाराधीन होती आणि क्युरेटिव्हची जी पद्धत आहे त्याच्यानुसार इन चेंबरच ते सुनावणी असते. त्याच्यामध्ये काही युक्तिवादाला वाव नसतो. वकील पण तिथं जात नाहीत. फक्त चेंबरमध्ये जजेस निर्णय घेत असतात. बरोबर. मग पेपर पुन्हा सर्क्युलेट करण्याची वेळ काय आली? त्याचा नेमका अर्थ काय होतो आपल्या प्रेक्षकांसाठी? त्याचं कदाचित असा अर्थ होऊ शकतो की जस्टिस संजय किशन कौल जे कोर्ट नंबर 2मध्ये जे लिडिंग जज होते आणि कोरममध्ये 2 नंबरला ते होते, ते आता रिटायर झालेले आहेत. तर कदाचित असं होऊ शकतं की त्यांनी सही केलेली नसावी बरं, आणि तर त्यांचा निर्णय झाला नसेल त्याच्यामुळं. करेक्ट, कदाचित त्यांनी केलं नसेल म्हणून हे परत तुम्ही सर्क्युलेट करा. कारण की आता ते जेव्हा नसतील तेव्हा कोरम आता चेंज होणार. बरोबर. कारण की आता मग जस्टिस सूर्यकांत ह्याच्यामध्ये येतील. हम्म. मग 4 जणांचं जे बेंच असेल ते चीफ जस्टिस, जस्टिस संजय खन्ना, जस्टिस गवई आणि जस्टिस ते. आणि त्याच्यामुळं मग हे 4 जणांचं जेव्हा बेंच होईल त्यावेळेला म्हणून ते 24 तारखेला सर्क्युलेट करा असं सांगितलंय. डेट जी दिलेली आहे त्याचं कारण असं असू शकतं की पहिला वीक जो आहे रिओपनिंग नंतरचा तो मिसलेनियस आहे. 2 जानेवारीला 2 कामकाज जानेवारीला सुरू होणार कामकाज आहे. सुरू होणार आहे. तो बरं. मिसलेनियस वीक आहे, म्हणजे फक्त ॲडमिशनचे मॅटर त्या दिवशी असतात, तेव्हा धावपळ असते पूर्ण आठवडा. मग कदाचित असं असू शकतं की 24 तारीख एक फ्री डे किंवा असं म्हणून त्यांनी 24 तारखेला ठेवलं असेल. बरोबर. पण आज जे झालेलं आहे त्याचा अर्थ म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन एकतर डिसमिस पण झालेली नाहीये, बरोबर. याच्यामध्ये कुठली नोटीस पण निघालेली नाहीये. परिस्थिती जैसे थेच आहे. फक्त आत्ताची जी म्हणजे निर्णय घेण्याची वेळ होती ती आता पुढे गेलेली आहे आणि 24 तारखेला निर्णय होणार आहे. बरोबर आहे, बरोबर. याचा सरळ सरळ अर्थ असाच आहे की 6 तारखेला जो निर्णय आपण अपेक्षित करत होतो की 6 तारखेला निर्णय त्याच्यावर काहीतरी होईल. आयदर ते ॲक्सेप्ट होऊन नोटीस निघेल त्याच्यामध्ये ते होईल, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा निकाल निघेल. पण तसं काहीही न होता 6 तारखेला जी प्रोसेस झाली तीच प्रोसेस परत आता 24ला होणार. ऑर्डरमध्ये असं वाक्य आहे की सर्क्युलेट द क्युरेटिव्ह पिटिशन्स ऑन 24 जानेवारी. म्हणजे त्याच दिवशी निर्णय अपेक्षित असेल म्हणजे की नाही असं सांगता येणार नाही. कारण की जसं म्हणजे आपण पुन्हा बघितलं, तीच प्रक्रिया. पुन्हा तीच प्रक्रिया. कारण की जर बघितलं आपण तर आपल्याला लक्षात येईल की 6 तारखेला जरी झालं होतं हे मॅटर, तरी सुद्धा अल्टिमेटली त्याच्यामध्ये निकाल जो आहे तो आज आलेला आहे.
मग 6 तारखेचा निकाल जर आज आलेला आहे तर 24 तारखेचा निकाल 24ला येईल असं आपण सांगू शकत नाही. बरं, पण मग आता आपल्याकडे मुख्यमंत्र्यांनी एकतर हे जाहीर केलेलं आहे की फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन करून मराठा आरक्षणाचा कायदा करू. आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या निर्णयाची सगळ्यांना उत्सुकता होती, तर ती तारीख अजून पुढे गेलेली आहे. मग इतका काळ ही क्युरेटिव्ह पिटिशन प्रलंबित असणं याचा त्या पुढच्या कायदेशीर प्रक्रियेवरती काही परिणाम होऊ शकतो? ॲक्च्युली कोर्टाचा निर्णय आणि बाकी पॉलिटिकली बाकी बाहेर काय चाललंय त्याचा ॲक्च्युली काही संबंध नसतो. तसं कोर्ट त्या अनुषंगाला धरून कोर्ट आपला निर्णय बदलत नाही किंवा देत पण नाही. नाही, पण म्हणजे ही क्युरेटिव्ह पिटिशन प्रलंबित असताना सरकार कायदा करू शकतं का? आता बेसिकली क्युरेटिव्ह पिटिशन जी प्रलंबित आहे त्याच्यामध्ये त्यांनी जी अमेंडमेंट झाली 105 त्याच्या अनुषंगानं ती क्युरेटिव्ह फाईल केलेली आहे. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलंय की राज्यांकडेच अधिकार आहे SCBC ठरवण्याचे. मग त्या अनुषंगानं सरकार नक्कीच त्या बाबतीत स्टेप्स घेऊ शकतं. बरं, त्याचं क्युरेटिव्ह पिटिशन जे पेंडिंग आहे त्याच्याशी संबंध नाहीये, कारण की जर सरकारनं स्टेप्स घेतल्या तर तो नवीनच कायदा येणार. जुना कायदा रिवाईव्ह होऊन नाही होणार, कारण की जुना कायदा ऑलरेडी सेटासाइड केलेला आहे कोर्टाने. त्याच्यामुळे केला तर तो नवीन कायदा होईल आणि नवीन कायद्यामध्ये मग ते पॉवर्स आपल्या स्टेटच्या पॉवर्स आहेत ते वापरून त्याच्याप्रमाणे नवीन अंमलात आणू शकतात ते. क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये एकतर खूप क्वचित वेळा निर्णय जो आहे तो बदलला जातो, पण जेव्हा निर्णय बदलला जातो तेव्हा त्याची प्रक्रिया काय असते? म्हणजे पहिल्यांदा ऑर्डर काय येते की ओपन कोर्टामध्ये सुनावणी घ्यायला तयार आहोत आम्ही, आणि त्याच्यानंतर सुनावणी होते, काय असते प्रक्रिया? हो, युजली जेव्हा क्युरेटिव्ह पिटिशन ॲक्सेप्ट केली जाते तेव्हा पहिल्यांदा ओपन कोर्टामध्ये हिअरिंग लागते. डिरेक्टली नोटिसेस सुद्धा इश्यू होत नाहीत. पहिल्यांदा ओपन कोर्टात हिअरिंग, म्हणजे जशी नॉर्मल प्रोसिडिंग चालते तसं युक्तिवाद वगैरे होतात त्याच्यामध्ये बरं, कोर्टामध्ये, आणि मग त्याच्यानंतर मग नोटिसेस इश्यू केल्या जातात अदर साईडला आणि मग ती हिअरिंग पार पडते. म्हणजे नोटीस इश्यू होणं क्युरेटिव्हमध्ये ही पण मोठी गोष्ट आहे, पण त्या स्टेजला अजून काहीही घडलेलं नाहीये. आता फक्त जैसे थे स्थिती आहे. फक्त 6 डिसेंबरला जी आपण क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झालेली म्हणत होतो ती आता 24 तारखेला गेलेली आहे. 24 तारखेला पुन्हा ती सर्क्युलेट होईल आणि त्याच्यानंतर निर्णय होईल. जसं प्रशांत केंजळे सांगत होते की क्युरेटिव्ह बद्दलचा निर्णय जो आहे तो त्या ठराविक न्यायमूर्तींना घ्यायचा आहे. त्यांच्या चेंबरमध्ये ही याचिका येईल आणि कुठल्याही युक्तिवादाविना त्यांना पहिल्यांदा हे ठरवायचं आहे. त्याच्यामध्ये 3 शक्यता असतील. पहिली गोष्ट तर म्हणजे त्यांना जर नोटीस काढायची असेल तर ते नोटीस काढतील, डिसमिस करायची असतील तर डिसमिस करतील, किंवा ओपन कोर्टामध्ये हिअरिंग करायची असेल तर त्या संदर्भातली सूचना जी आहे ते त्या पिटिशनमध्ये देऊ शकतील. आत्ता याच्यामधलं काहीही घडलेलं नाहीये. आत्ता फक्त पुढची तारीख मिळालेली आहे 24 जानेवारी ही, आणि ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलेलं आहे की आता फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन कायदा करू, त्यावेळी 24 जानेवारीपर्यंत जवळपास सव्वा महिन्यानं ही पिटिशन जी आहे ती पुढे गेलेली आहे. त्यामुळे बघावं लागेल की एक प्रकारे केवळ त्या क्युरेटिव्ह पिटिशनची एक आशा किंवा त्याच्या संदर्भातल्या म्हणजे होप्स केवळ आता या सगळ्या काळामध्ये राजकीयदृष्ट्या दाखवल्या जातील का, हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. पण एक सगळा जो गोंधळ आज दिवसभरामध्ये सुरू आहे ते चित्र नेमकं क्लिअर व्हावं यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो केलेला होता. काय बोलायचं तुम्हाला? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की जी 6/12/2023ची ऑपरेशनची डेट होती ती काही कारणामुळे ती पुढे ढकलली गेली, एवढंच झालेलं आहे. पेशंटची स्थिती जैसे जैसे आहे, बाकी त्याच्यात काही फरक पडलेला नाही. तुम्ही असं म्हणू शकता, जसं मी उदाहरण दिलं तुम्हाला की जस्टिस कौल कदाचित त्यांनी सही नसेल केली, मग असं होऊ शकतं की जसं ऑपरेशन करताना ब्लड रिपोर्ट येतो आणि हाय ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीस निघाला, काही होऊ शकतं, आणि ऑपरेशन डेट पुढे जाते. पेशंट तिथंच ऍडमिट आहे, तेच ती प्रक्रिया आहे. ते फक्त आता 24 तारखेला ऍक्च्युअल ऑपरेशन होईल का काय होईल ते त्याच दिवशी कळेल. एका वाक्यात त्यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या घटनेचा सार. तर ही स्थिती तुमच्यापर्यंत वस्तुस्थिती पोहोचावी यासाठीचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर त्या आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.